लादी पाव बनवण्याची एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे. लादी पाव हा घरच्या घरी बनवून खाऊ शकतात. बाहेर मार्केटमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही आणि एअर फ्रायरमध्ये बनवणं खूपच सोपं आहे. कमी वेळामध्ये लादी पाव बनवून तयार होतो. सर्वात आधी मी 1 कप कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे. त्यात 1 टेबलस्पून मी ड्राय ईस्ट टाकून घेणार आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून शुगर म्हणजे साखर टाकून घ्यायची आणि पिंच सॉल्ट टाकून घ्यायचं आहे. ईस्ट फर्मंट होतं तोपर्यंत मी इकडे सिलिकॉनला ऑइल लावून घेणार आहे आणि ग्रीस करून ठेवून देणार आहे साईडला. दूध फर्मंट झालेलं आहे. त्यामध्ये मी 2 कप मैदा टाकून घेत आहे. हे छानपैकी असं गाळणीने गाळून घेणार आहे, जेणेकरून लम्प्स नको राहायला. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकतात. गव्हाच्या पिठाचे सुद्धा छान पाव तयार होतात. हे बघा मी असं छानपैकी मिक्स करून घेत आहे. त्यानंतर मी याला 1 चमची बटर टाकून परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहे. मस्तपैकी असं मळून घ्यायचं आहे बॅटरला. ते थोडंसं सुरुवातीला चिकट लागतं, पण बटर लावून आपण मळत गेलं की हे बघा असा गोळा तयार होतो छान असा. 1 तासासाठी याला मी साईडला ठेवून देणार आहे. फॉइलमध्ये झाकून ठेवलेलं होतं. 1 तास झाल्यानंतर परत हे बघा पीठ कसं छान असं फुलून आलेलं आहे. मी आतली हवा काढून घेते आणि परत एकदा बटर लावून मी मळून घेत आहे. पीठला बटर लावून मळलं की ते हाताला चिपकत नाही आणि छान असे गोळे तयार करता येतात आपल्याला. म्हणून बटर लावूनच मळायचं आहे नंतर. हे बघा हाताला सुद्धा बटर लावून घेतलंय आणि लहान-लहान असे गोळे बनवून मी त्या सिलिकॉनमध्ये टाकून घेणार आहे. लहानच गोळे तयार करायचे आहेत, जेणेकरून हे पाव नंतर फुलतात. त्यामुळे हे एकमेकांना जास्त दाट होऊन जातात. हे बघा आता मी 10 ते 15 मिनिटं मी बंद एअर फ्रायरमध्ये मी ठेवून देणार आहे. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर हे बघा कसे फुलून आलेले आहेत ब्रेड. आता 10 मिनिटासाठी 180 डिग्रीवर मी यांना बेक करून घेणार आहे. 30 मिनिटाचा टाईम लावला होता, पण 10 मिनिटामध्येच ते तयार होतात. काही वेळेला जास्त टाईम लागू शकतो, म्हणून मी जास्त टाईम लावून ठेवलेलं होतं. पण 10 मिनिटामध्ये ब्रेड बनून तयार झालेले आहेत. आता याच्यावर मी बटर लावून परत एकदा ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी. बारीक कापड घेऊन हलकं ओलं करून मी त्यावरती आता झाकून ठेवणार आहे थंड होण्यासाठी. थंड झाल्यानंतर हे ब्रेड तयार झालेले आहे. हे बघा ब्रेड किती सॉफ्ट आणि एकदम छान असे तयार झालेले आहेत घरच्या घरी. मिसळ पावसाठी घरीच बनवून खा लादी पाव.